नमस्कार, मी सीए रमेश प्रभू, अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन. मी आपल्याला आमंत्रित करतो की जागतिक महिला दिनानिमित्ताने किंवा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 ह्या दोन्ही निमित्ताने महासेवा वुमेन्स लीगल फोरम, मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशन आणि गृह हार्मनी रिडेव्हलपमेंट स्टेकहोल्डर फेडरेशन संयुक्त मतेने एक मोठा कार्यक्रम, त्याच्यामध्ये सहकार भारती सुद्धा सामील आहे. एक मोठा गृहनिर्माण सहकार संस्था मोहीम किंवा परिसंवाद आम्ही घेतोय. त्याच्या मुख्य अतिथी आपला माननीय श्री पियुष गोयल, ज्या आपला मंत्री कॉमर्स आणि इंडस्ट्री भारत सरकार हे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. ते उद्घाटन करणार आहेत. त्या सोबत आपल्याकडे जे कल्चरल मिनिस्टर माननीय श्री आशिष शेलार, जे आपला महाराष्ट्राचा कॅबिनेट मिनिस्टर आहेत किंवा उपनगरचा पालकमंत्री आहेत. त्याच सोबत माननीय श्री सहाजी पाटील, ज्या सहनिबंधक मुंबई विभाग सहकार, त्याचप्रमाणे माननीय श्री नितीन काळे, जिल्हा उपनिबंधक मुंबई शहर गृहनिर्माण संस्था, हे आपल्याला लाभलेले आहेत. त्याचबरोबर याच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विषय आपण घेतलेला आहे. सुरुवात आपण करतोय की रेरा मध्ये काय काय अडचण आहे, गृहनिर्माण संस्थामध्ये काय अडचण आहे, ग्राहक त्याच्या कसं संरक्षण होईल. दुसरा आहे पुनर्विकास मध्ये स्वयं पुनर्विकास असू द्या किंवा रिडेव्हलपमेंट असू द्या, कसं पीएमसी नेमायचं किंवा गृह हार्मनी रिडेव्हलपमेंट स्टेकहोल्डर फेडरेशन मध्ये काय बेनिफिट होणार आहे, त्या सर्व बाबतीत चर्चा करण्यासाठी आपल्याकडे माननीय श्री गौतम चटर्जी आणि एखादा पॅनल, ज्याच्यामध्ये विकासक, आर्किटेक्ट, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट, ऍडव्होकेट सर्व सामील आहेत. त्याचप्रमाणे ग्राहक न्यायालय व ग्राहक कायदा आणि सहकार कायदा ह्या बाबतीत सुद्धा पूर्णपणे चर्चा होणार आहे. त्याच्यामध्ये सुनील गोडबोले आणि बाकीचं माननीय वैशाली आवडे, राहुल पाटील आणि त्याच पद्धतीने डॉक्टर ऍडव्होकेट उदय वारुंजेकर आणि श्रीमती उमा वागळे, ऍडव्होकेट विनोद संपत, श्री वसंत प्रभू, जे महाराष्ट्राचं सचिव म्हणून हल्ली रिटायर्ड झालेले आहेत, सेवानिवृत्ती झाले, ते सुद्धा आहेत. ऍडव्होकेट अमित मेहता, श्रीमती श्री तानाजी कावडे, ज्या आता निवृत्ती झालेत ऑडिट विंग मधून सहनिबंधक म्हणून, तसंच श्रीमती प्रज्ञा पोक्षे, श्रीमती अश्विनी बुलाक आणि श्रीमती उमा वागळे, हे सर्व तज्ञ मंडळी आपल्याला लाभलेले आहेत. हे 4 विषयावर बोलणार आहेत. एक रेरा, दुसरं पुनर्विकास, स्वयं पुनर्विकास, कन्व्हेन्स किंवा डीम्ड कन्व्हेन्स, मानवी अभ्यासंतरण आणि सहकार कायदा, ग्राहक न्यायालय, ह्या सर्व विषयावर, मॅनेजमेंट ह्या विषयावर आपला चर्चा होणार आहे. पॅनल डिस्कशन होणार आहे. आपण आवर्जून ह्या कार्यक्रमामध्ये या. ह्या विनाशुल्क आहे. हे कार्यक्रम 2 वाजता सुरुवात होणार आहे, 6 वाजेपर्यंत असणार आहे. आणि खास हे आपला दादरला ज्या रवींद्र नाट्य मंदिर आहे, प्रभादेवी दादर, इकडे होणार आहे. ते तारीख 29 मार्च 2025 दुपारी 2 ते 6 आणि हे प्रभादेवीमध्ये होणार आहे, रवींद्र नाट्य मंदिरामध्ये होणार आहे. आणि आपण शनिवार आहे, आपण आवर्जून यावा असं आपल्याला आमंत्रण करतो. आणि आपल्याला नोंदणी करणं गरजेचं आहे. आपण नोंदणीचा फॉर्म ह्या युट्यूब मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेले आहे, आपण त्याला रजिस्टर करून यावा. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम मध्ये पण दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद. म्हणून आपल्याला डॉक्टर ऍडव्होकेट उदय वारुंजेकर, ऑनरेबल श्री माननीय गौतम चटर्जी, माजी अध्यक्ष महारेरा, श्री वसंत प्रभू, सचिव महारेरा निवृत्ती, त्याचप्रमाणे ऍडव्होकेट श्रीमती उमा वागळे, ऍडव्होकेट विनोद संपत, ऍडव्होकेट अमित मेहता, श्रीमती अश्विनी बुलाक, श्रीमती प्रज्ञा पोक्षे, श्री तानाजी कावडे, ह्या सर्व लोक आपल्याला लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे विशेष निमंत्रण म्हणून आपल्याकडे ऍडव्होकेट सुनीता गोडबोले, माननीय श्री राहुल पाटील, माननीय श्री रमेश प्रभू, माननीय श्री प्रकाश दरेकर, माननीय सौ वैशाली आवडे, माननीय श्री सुनील गोडबोले, हे सर्व लाभलेत. आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे माननीय श्री पियुष गोयलजी, ज्या मंत्री कॉमर्स आणि इंडस्ट्रीज भारत सरकार, त्याचप्रमाणे आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री मुंबई उपनगर, माननीय श्री सावाजी पाटील, विभागीय संबंधक सहकारी संस्था मुंबई, माननीय श्री नितीन काळे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई. आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण हे कार्यक्रमामध्ये यावा, नोंदणी करावा, जेणेकरून
तिथे व्यवस्थित करता येईल. खूप खूप धन्यवाद.